नमस्कार मंडळी, 30 जून पूर्वी वृषभ राशीच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नका, कारण पुढील काही दिवसात विश्व तुमच्यासाठी एक असा संदेश घेऊन येत आहे जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. 30 जून पूर्वी एक व्यक्ती, एक फोन किंवा एक बातमी आणि तुमचे नशीब एका क्षणात बदलू शकते. वृषभ राशीवाल्यांनो, हे संकेत दुर्लक्ष करू नका. देवाने तुमच्यासाठी काहीतरी मोठे ठरवले आहे, पण त्याआधी हा इशारा ऐका, कारण पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे दिवस ठरू शकतात. वृषभ राशीवाल्यांनो, ज्याची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहत होता ती गोष्ट आता तुमच्या दारात येण्याच्या तयारीत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही एकच गोष्ट म्हणाल, हे माझ्या आयुष्यात का घडत आहे? विश्वाने तुमच्यासाठी एक गुप्त योजना तयार केली आहे आणि 30 जून पूर्वी तिचा पहिला संकेत तुम्हाला मिळू शकतो. अचानक आलेला फोन, एक अनपेक्षित भेट आणि तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकते. वृषभ राशीसाठी हा काळ सामान्य नाही. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात सतत काहीतरी मोठं घडणार असल्याची जाणीव होत असेल तर त्यामागे एक खास कारण आहे. वृषभ राशीवाल्यांनो, सावध! 30 जून पूर्वी घडणारी एक घटना तुमच्या आयुष्यात असा बदल घडवेल की तुमचे शत्रूही तुमचं यश पाहून थक्क होतील. वृषभ राशीवाल्यांनो, सावधान! 30 जून पूर्वी घडणारी एक घटना तुमच्या आयुष्यात असा बदल घडवेल की तुमचे शत्रूही तुमचे यश पाहून थक्क होतील. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. का तुमच्या आयुष्यात असं काही होत आहे का? गेल्या काही दिवसापासून काहीतरी मोठं घडणार आहे, पण नेमकं काय आहे हे समजत नाही. काय तुम्ही एखादी बातमीची वाट पाहत आहात का? का तुम्ही मनातल्या मनात एखादी इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना करत आहात का? जर यापैकी जर एक गोष्ट खरी असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ही घटना प्रत्येकासाठी सारखी नसेल. काही लोकांसाठी ती धनप्राप्तीची बातमी असेल, काहींसाठी प्रेमात नवीन सुरुवात असेल, काहींसाठी नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी असेल, काही लोकांसाठी अशी व्यक्ती असून की ज्यांनी त्यांचा विचारही केला नसेल. मात्र इथे एक मोठा प्रश्न आहे. या काळात विश्व तुम्हाला एक संधी देणार आहे. ती संधी ओळखली तर नशीब चमकू शकतं, पण दुर्लक्ष केलं तर तीच संधी हातातून निसटू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक अडथळे दूर करण्यात मदत करतो. गेल्या काही महिन्यापासून वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींना संघर्ष अनुभवायला लागला आहे. मनात चिंता, कामात अडथळे, पैशाची अडचण, नात्यामध्ये गैरसमज. मंडळी, या विशेष 3 जून पूर्वीचा काळ, एखादा मेसेज, एखादी भेट किंवा एखादी बातमी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. आता जाणून घ्या, 30 जून पूर्वी वृषभ राशीच्या आयुष्यात नेमकं काय घडू शकतं आणि तो कोणता काळ तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचा काळ ठरू शकतो. तर मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या संकेताबद्दल बोलणार आहोत जो 30 वर्षापूर्वी हा पाहिला होता योग. तर मंडळी, राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात दिसून येत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब अचानक बदलत नाही. त्याआधी विश्व काही संकेत देत असतं आणि सध्या वृषभ राशीच्या व्यक्तींना असंच काही संकेत मिळू लागले आहे. कदाचित तुम्ही अलीकडे वारंवार एखाद्या व्यक्तीचा विचार करत असाल, कदाचित काही जुनी आठवण सतत मनात येत असेल, किंवा अचानक एखादी गोष्ट पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची चिन्ह दिसत असतील. हे सर्व साधे योगायोग नाही. विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात त्याचा शेवट आता जवळ येत आहे. अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना मेहनत खूप केली, पण त्यानुसार फळ मिळाले नाही. कधी पैशाची अडचण, कधी कामात अडथळे, कधी लोकांकडून अनपेक्षित भंग, तर कधी स्वतःच्या क्षमतेवर शंका. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे. 30 जून पूर्वी अशी एक घटना घडू शकते जी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल. होय, माझी मेहनत वाया गेली नाही. मंडळी, या काळात एखादी जुनी अडकलेली गोष्ट अचानक पूर्ण होऊ शकते. काही लोकांना अनेक दिवसापासून थांबलेला फोन येऊ शकतो, काहींना अपेक्षित उत्तर मिळू शकते, काहींना नवीन संधी मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी अगदी अनपेक्षित ठिकाणाहून येण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक संधीकडे लक्ष द्या, कारण नशिबाचा दरवाजा अनेकदा सध्या स्वरूपात उघडतो.
तो मोठ्या आवाजात येत नाही, तो शांतपणे येतो आणि जो जागरूक असतो तोच त्याचा फायदा घेतो. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या आसपास काही लोक अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकतात. ज्यांनी पूर्वी तुमची साथ सोडली होती तेच लोक पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात. पण इथे सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्या भल्यासाठी असेल असं नाही. म्हणून निर्णय भावनेने नाही तर बुद्धीने घ्या. विश्व तुम्हाला दुसरी संधी देऊ शकते, पण योग्य निवड करणे हातात आहे तुमच्या. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणे खूप महत्त्वाचा आहे. स्वतःला कमी समजणे बंद करा, कारण अनेकदा यश मिळवण्यापूर्वी माणूस हार मानतो आणि वृषभ राशीच्या काही व्यक्तींचाही या टप्प्यावर आहेत. जर तुम्ही थोडा संयम ठेवला तर पुढील काही दिवसात आश्चर्यचकित घडू शकतं. 30 जून पूर्वी नशिबाचा एक मोठा पलटवार होण्याचे संकेत आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. तर मंडळी, आता आपण त्या क्षेत्रात बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला सर्वात जास्त उत्सुकता असते, आर्थिक स्थिती आणि धनप्राप्ती. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी 30 जून पूर्वीचा काळ आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही काळात अनेकांनी पैशाबाबत खूप चढ उतार पाहिले आहे. कधी उत्पन्न कमी झाले, कधी खर्च अचानक वाढले, कधी अपेक्षित पैसे अडथळे, तर कधी मेहनत करूनही योग्य मोबदला मिळाला नाही. पण आता परिस्थिती बदलण्याचे संकेत मिळत आहे. विश्व तुमच्या आर्थिक जीवनात एक नवीन दार उघडण्याच्या तयारीत आहे. मंडळी, अनेक वेळा धनप्राप्ती मोठ्या लॉटरीसारखे नसणे, ती एखाद्या छोट्या संधीपासून सुरू होते. एक फोन, एक भेट, एक नवीन काम, एक नवीन ग्राहक किंवा एखादी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रगतीचा मार्ग येऊ शकते. 30 जून पूर्वी अशीच काहीतरी संधी तुमच्या समोर येऊ शकते. म्हणून कोणत्याही नवीन प्रस्तावाकडे दुर्लक्ष करू नका. विशेष जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या कामात खूप दिवसापासून अडथळे येत होते त्या कामात अचानक गती येऊ शकते. नवीन ऑर्डर, नवीन ग्राहक किंवा मोठ्या व्यक्तीची मदत येऊ शकते आणि त्यातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता देखील आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी देखील चांगले संकेत आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते, वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते जी भविष्यात प्रगतीचे कारण ठरेल. मंडळी, या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, पैसे मिळणे जितकं महत्त्वाचे आहे तितकं पैशाचे योग्य व्यवस्थापन. कारण काही वृषभ राशीच्या व्यक्तींना अचानक पैसे मिळू शकतं, पण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही तर तो टिकणार नाही. म्हणून अनावश्यक खर्च टाळा. दाखवण्यासाठी खर्च करण्याऐवजी भविष्याचा विचार करा, कारण विश्व तुम्हाला आर्थिक स्थिरता देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही लोकांना आयुष्यातील सदस्याकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. मंडळी, कधी कधी धनप्राप्ती फक्त पैशाच्या स्वरूपात होत नाही, तर योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य वेळ ही देखील एक प्रकारची संपत्ती असते. आणि 30 जून पूर्वी तुम्हाला यापैकी एखादी गोष्ट मिळू शकते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मक विचार दूर ठेवा आणि प्रत्येक नवीन संधीचे स्वागत करा. कारण आर्थिक प्रगतीचा एक नवीन अध्याय तुमच्या आयुष्यात सुरू होण्याचे संकेत दिसत आहे आणि कदाचित हीच ती घटना आहे ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहे. मंडळी, पैसा आणि करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकं महत्त्वाचे असतं आपल्या आयुष्यातील नाती. आणि 30 जून पूर्वी वृषभ राशीच्या व्यक्तींच्या नातेसंबंधामध्ये काही मोठे बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. विशेष ज्या व्यक्ती गेल्या काही काळापासून भावनिक तणावातून जात आहे, त्यांच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न आहेत किंवा ज्याची एखाद्या नात्याबद्दल संभ्रम वाटत आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. मंडळी, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व काही संपलं आहे. एखादी व्यक्ती दूर जाते, संवाद थांबतो, गैरसमज वाढतो आणि मनात फक्त आठवणी उतरतात. पण विश्वाचा खेळ खूप वेगळा असतो. ज्या व्यक्तीची तुम्ही अपेक्षा सोडली होती ती व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते. एक फोन, एक मेसेज, एक अनपेक्षित भेट किंवा एखादा मित्रामार्फत संपर्क, असे काही घडू शकते आणि त्यामुळे तुमच्या मनात पुन्हा आशेचं किरण निर्माण होतं.
मंडळी, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळ परत येतो म्हणजे भविष्यही तसंच असेल नाही. म्हणून कोणतेही निर्णय घेताना शांतपणे विचार करा, भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. कारण काही लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा येतील, पण त्याचा हेतू काय आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. आता अविवाहित व्यक्तींबद्दल बोलूया. ज्याचे लग्नाचे योग जुळत नाही किंवा ज्यांना योग्य जोडीदार मिळत नाही, त्यांच्यासाठी हा काळ विशेष शुभ ठरू शकतो. 30 जूनपूर्वी एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ती संधी मैत्री वाटेल, पण पुढे जाऊन ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावू शकते. मंडळी, जोडीदार असलेल्या व्यवसायासाठी देखील हा काळ सकारात्मक आहे. जुने वाद मिटू शकतात, गैरसमज दूर होऊ शकतात, एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही मनापासून संवाद केला आहे तर त्या नात्याला पुन्हा प्रेम आणि विश्वास निर्माण होऊ शकतं. आणि येणाऱ्या काळात विश्व तुम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मन खुले ठेवा, अहंकार बाजूला ठेवा आणि जे लोक तुमच्यावर खरे प्रेम करतात त्यांची किंमत ओळखा. कारण 30 जूनपूर्वी नातेसंबंधांमध्ये अशी एक घटना घडू शकते जी तुम्हाला हृदय स्पर्श करून जाईल आणि कदाचित तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल. तर मंडळी, आता आपण त्या क्षेत्रात बोलणार आहोत जे प्रत्येक व्यक्तीच्या भविष्याशी थेट जोडलेले असते. करिअर, नोकरी, व्यवसाय. वृषभ राशीच्या अनेक व्यक्ती गेल्या काही महिन्यापासून मेहनत करत आहेत, पण मनासारखे परिणाम मिळत नाही. काहींना वाटत आहे की त्याची किंमत कोणी ओळखत नाही. काही जण उत्पन्नाची वाट पाहत आहे, तर काही जण नवीन नोकरी किंवा व्यवसायातील यशासाठी प्रयत्न करत आहे. जर तुम्ही यापैकी एक असाल तर हा भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 30 जूनपूर्वी तुमच्या करिअरमध्ये एक मोठा बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. मंडळी, कधी कधी आयुष्यात एकच संधी माणसाचे संपूर्ण भविष्य बदलून टाकते आणि अशीच एक संधी तुमच्या दारात येण्याची शक्यता आहे. ही संधी नोकरीच्या रूपात असू शकते, एखादी नवीन प्रोजेक्टच्या रूपात असू शकते किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीच्या रूपात असू शकते. विशेष म्हणजे ही गोष्ट अचानक घडू शकते. मंडळी, सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटेल, पण भविष्यात तीच तुमच्या प्रगतीचे कारण ठरेल किंवा अनेक दिवसापासून अडकलेली प्रतिक्रिया पूर्ण होऊ शकते. तुमच्या कामावर लोकांचा विश्वास वाढू शकतो. मात्र एक इशारा आहे, विश्व तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण त्यासाठी तुमची तयारी देखील तितकी महत्त्वाची आहे. कारण 30 जूनपूर्वी तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात एक ट्रेनिंग पॉइंट येऊ शकतो जो पुढील अनेक वर्षाचे भविष्य ठरवू शकतो. आणि जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तेच लोक उद्या तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसू शकतात. म्हणून मेहनत थांबवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण यश आता तुमच्यापासून फार दूर नाही. मंडळी, आतापर्यंत आपण धन, प्रेम आणि करिअरबद्दल बोललो, पण आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत, ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओ खास बनतो. कारण 30 जूनपूर्वी वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. हो मंडळी, विश्व सध्या तुमच्यासाठी काहीतरी विशेष योजना आखत आहे आणि ही योजना तुमच्या जीवनातील एक मोठ्या वळणाशी संबंधित असू शकतो. कधी कधी विचार केला आहे का की काही लोक अचानक तुम्हाला आयुष्यात का येतात, काही घटना अचानक का घडतात आणि काही संधी अगदी योग्य वेळीच का मिळतात. यामागे विश्वाची एक अदृश्य शक्ती काम करत आहे आणि सध्या ती शक्ती तुमच्या बाजूने काम करते असल्याचे संकेत मिळत आहे. मंडळी, गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केलं आहे. काही लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला, कधी विश्वासघात झाला, कधी मेहनतीचे फळ मिळाले नाही आणि कधी स्वतःलाच लोक साथ सोडून गेली. पण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि आता तो प्रकाश तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. 30 जूनपूर्वी तुम्हाला अशी एक बातमी मिळू शकते जी ऐकल्यानंतर एक क्षण तुम्हाला विश्वास बसणार नाही. काही लोकांसाठी ती आर्थिक यशाची बातमी असेल, काहींसाठी नोकरी किंवा व्यवसायातील मोठी संधी असेल, काहींसाठी एखादा प्रिय व्यक्तीशी पुनर्मिलन असेल, तर काहींसाठी नवीन जीवनाची सुरुवात घडणार असेल. तर विशेष गोष्ट म्हणजे ही घटना अचानक घडू शकते. तुम्ही ज्या दिवशी सर्वसामान्य दिवस समजून उठाल त्याच दिवशी नशिबाचे चक्र फिरू शकते. एक फोन, एक मेसेज, एक भेट, एक निर्णय किंवा एखादी अनपेक्षित संधी यापैकी काहीही तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते.
मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी सर्वांनाच मिळते, पण ती ओळखणारे लोक खूप कमी असतात. म्हणून पुढील काही दिवसात जागरूक राहा, तुमच्या मनाचा आवाज ऐका. विश्व तुम्हाला काही संकेत देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, काही वृषभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या स्वप्नाशी संबंधित संधी मिळू शकते. जी गोष्टीसाठी तुम्ही एकही खूप मेहनत घेतली होती पण नंतर ती अशक्य वाटू लागली, तीच गोष्ट पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि यावेळी परिस्थिती तुमच्या बाजूने असू शकते. तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय सुरू होण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे आहात का? भीती सोडा, नकारात्मक सोडा आणि येणाऱ्या बदलाचे स्वागत करा. कारण 30 जून पूर्वी घडणारी ती घटना तुमच्या विचारांना, तुमच्या परिस्थितीला आणि कदाचित तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढील भागात मी विशेष उपाय सांगणार आहे जे तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडण्यासाठी मदत करू शकतो. मंडळी, आतापर्यंत आपण पाहिले की 30 जून पूर्वी वृषभ राशीच्या जीवनात एक महत्त्वाची घडामोडी घडण्याचे संकेत दिसत आहे. एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, हे शुभ फळ कधी वेगाने मिळण्यास आपण काय करू शकतो? मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची साथ मिळणे महत्त्वाचे असते, परंतु त्याचबरोबर आपली सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि चांगले कर्म देखील तितके महत्त्वाचे असतात. म्हणून आज मी तुम्हाला एक सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय कोणालाही सहज करता येईल. उपाय सुरू करण्याची पद्धत, 30 जून पूर्वी येणाऱ्या शुक्रवारी किंवा सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ पांढरे शुभ्र फिक्कट रंगाचे कपडे परिधान करा. त्यानंतर देवी लक्ष्मी, माता, भगवान विष्णू यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर मन शांत करा. तुमचे सर्व चिंता, अडचणी, इच्छा देवासमोर मनोमन व्यक्त करा. त्यानंतर श्रद्धेने 108 वेळा हा मंत्र जपा, ओम श्री महालक्ष्मी नमः. मंडळी, हा मंत्र जपत असताना तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश येत असल्याची कल्पना करा. सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक ऊर्जा ही सर्वात मोठी शक्ती असते. शक्य असेल एखादी गरजू व्यक्तीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा. तांदूळ, साखर, दूध, पांढरे कपडे. दान करताना कोणतीही अहंकार ठेवू नका, कारण निस्वार्थ भावनेने केलेले दान अनेक अडथळे दूर करण्यास मदत करते. विशेष या काळात कोणाचाही अपमान करू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. गरीब आणि गरजू लोकांना शक्य तेवढी मदत करा. अनेकदा देव आपल्याला माणसाच्या रूपात भेटत असतो. मंडळी, लक्षात ठेवा, उपाय हा चमत्कार घडवण्यासाठी नसतो, तो आपल्या मनात सकारात्मक आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण करण्यासाठी असतो. जेव्हा मन सकारात्मक होतं तेव्हा योग्य संधी देखील स्पष्टपणे दिसू लागतात आणि कदाचित 30 जून पूर्वी येणारी ती मोठी संधी तुम्ही सहज ओळखू शकाल. आता कमेंटमध्ये मनापासून जय महालक्ष्मी माता, आणि जर तुम्हाला विश्वास असेल तर येणारे दिवस तुमच्यासाठी शुभ ठरणार आहेत. हे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि देवावर विश्वास ठेवा. तर मंडळी, आता आपण शेवटचा एक संदेश देणार आहोत. 30 जून पूर्वी घडणाऱ्या एका संकेताबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली, पण शेवट एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, भविष्य हे फक्त ग्रहावर अवलंबून नसतं. भविष्य घडते आपल्या विचारांनी, आपल्या कर्मांनी आणि आपल्या निर्णयांनी. ग्रह फक्त दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालायचे की नाही हे निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. गेल्या काही काळात तुम्ही अनेक संकटात सामोरं गेला आहात. अनेक वेळा मन खचले असेल, अनेकदा डोळे अश्रू आले असतील आणि कधी कधी सर्व काही संपल्यासारखे वाटत असेल. पण लक्षात ठेवा, सर्वात काळोखा रात्रीनंतर सर्वात सुंदर सूर्योदय होत असतो आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सूर्योदय आता फार दूर गेला नाही. 30 जून पूर्वीची एखादी अशी घटना घडू शकते जी तुम्हाला पुन्हा उभा राहण्याची ताकद देईल, पुन्हा स्वप्न पाहण्याची हिंमत देईल आणि पुन्हा एखाद्या आयुष्यात प्रेम करायला शिकवेल. म्हणून नकारात्मक विचार सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. कारण नशीब त्यांना साथ देते जे शेवटच्या श्वासापर्यंत हार मानत नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये मी तयार आहे नवीन सुरुवातीसाठी जय महालक्ष्मी माता नक्की लिहा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. मी तुमच्यासाठी रोज अशाच राशी भविष्य उपाय आणि प्रेरणादायी माहिती घेऊन येत आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो.
जय महालक्ष्मी माता. भेटू अशाच नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.